कोपरगाव नगर परिषदेच्या शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक समितीच्या नवनियुक्त सभापती दीपाली संजय उदावंत यांनी आज मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रंथ व वृक्ष दिंडी काढून सार्वजनिक वाचनालय येथे प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करत आपल्या पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताना त्यांनी शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अधिक प्रभावी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। तसंच वाचन संस्कृती वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणास प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले। यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, शिक्षण समितीचे सभापती दीपाली उदावंत यांच्यासह संजय उदावंत तसंच अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष पराग संधान यांच्या समवेत सार्वजनिक वाचनालयातील सुविधा, ग्रंथसंपदा आणि आवश्यक सुधारणा याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या आहे। पद्धतीने पदभार स्वीकारतो आहोत। शिक्षण मंडळाच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या सभापतीपदी संजनाताई उदावंत यांची निवड झाली। तर ही एक नवीन पद्धतीने आपण जास्तीत जास्त महिलांना कामकाज करण्याची संधी दिली। आदरणीय स्नेहलताताई असतील, रेणुका भाभी असतील, यांच्या संकल्पनेतून जवळजवळ 4 ते 5 सभापती या महिला आहे का जेणेकरून शहराचा कारभार त्या चांगल्या पद्धतीने बघतील आणि त्या आपल्या विभागाला न्याय देतील। त्याकरिता प्रत्येक महिलांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला त्या विभागात जाऊन चार्ज घ्यायचा आहे। उदावंताई पण इथं शिक्षण मंडळाच्या वाचनालयात येऊन त्यांनी तो चार्ज घेतला आहे। कारण चार्ज नुसतं घेऊन उपयोग नाही, तर ते कामकाज आणि तिथल्या अडीअडचणी समजल्या पाहिजेत। आणि आम्हाला विशेष आनंद झाला की त्यांनी चार्ज घ्यायच्या आधीच ज्या 8 शाळा आणि एक माध्यमिक विद्यालय आहे तिथल्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्याच्यावर काम करण्याची तयारी दाखवली। त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो। कारण काम करत असताना आधी अडचणी समजून घेतल्या तरच त्या अडचणी आपण सोडवू शकतो। कारण पद हे काय फक्त मिरवण्यापुरतं नसतं। म्हणून आज दीपालीताईंनी जो चार्ज घेतला मी त्यांनाही शुभेच्छा देतो। आणि नगरपालिकेच्या वतीने वाचनालय असेल, जे MPSC UPSCच्या मुलांसाठी जे अभ्यासिका आहे त्याला पुस्तकं असतील, ज्या शाळांची पटसंख्या कमी होत चालली दिवसेंदिवस त्याकरता जो निधी लागेल, त्याचप्रमाणे माधवराव आढाव विद्यालयाच्या जे विद्यार्थ्यांसाठी बस आहे त्याचा डिझेलचा मोठा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे, क्लासरूम डिजिटल करायचे आहे, अशा विविध अडचणी आपल्याला सोडवण्याकरता नगरपालिकेतून आत्ताच्या बजेटमध्ये आपण जास्तीत जास्त निधीची आपण तरतूद केलेली आहे। आणि बाहेरून पण CSR फंडातून आपण जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून पटसंख्या वाढवणे आणि इतर सर्व गोष्टी करायच्या आहे। तर त्याकरता नगरपालिकेचं सहकार्य राहणार आहे। दीपालीताई पण अभ्यासू वृत्तीने त्या पण प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे। तर त्यांना पण मी असेल, आमचे उपनगराध्यक्ष व सर्व आदरणीय व्यासपीठाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या ज्या सूचना मांडतील त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अशी मी आपल्याला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि दीपालीताईला एक शुभेच्छा देतो, कारण त्या बी ॲक्टिव्ह, त्यांना काम करण्याची खूप इच्छा आहे। कारण हे पद ग्रहणासाठी 2-3 वेळ त्यांनी स्वतः आता फोन केला, निश्चित त्या काम करतील आणि संजू भाऊचा फ्री हँड आहे त्यांना त्याच्यामुळं। आणि ह्या 1 वर्षाच्या काळात त्यांचं काम चांगलं दिसल निश्चित। पुढच्या काळात आमदारताई त्यांना मोठी जबाबदारी देतील आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय भीम, जय शिवराय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यासोबत आई साहेब जिजाऊ माता तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या थोर पुरुषांना प्रथम मी वंदन करते। त्याचबरोबर बिपिन दादा कोल्हे, माननीय आमदारताई सौ स्नेहलताताई कोल्हे, त्याचबरोबर युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या आणि नगर अध्यक्ष साहेब तसेच संदान साहेब आणि रणशूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी जो पदभार स्वीकारणार आहे त्याचा मला विशेष आनंद होत आहे। कारण या सर्वांच्या नेतृत्वाखाली मला एवढा मोठा हा भार दिलाय ते मी जोपासण्याची आणि ते मला नक्की सहकार्य करतील याची मी आशा बाळगते। विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे आपले सर्वांचे
हे आपले सर्वांची मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी कोपरगाव नगर परिषद आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता त्याबरोबर वाढवावी आणि त्या गुणवत्तेबरोबर सांस्कृतिक आणि क्रीडा हे देखील वाढवण्यासाठी आपण सर्वजण नक्की प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर मी शाळेत जाऊन बघितले, त्या शाळेंमधील गरजा, त्या गरजांबरोबरच भौतिक सुविधा तसेच सर्व खोल्यांची रंगरंगोटी, दरवाजा खिडकी दुरुस्ती, मुलांसाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वायफाय सुविधा, डिजिटल शिक्षण पुरवणं आपण कुठेही कमी पडणार नाही याची आम्ही नक्कीच जबाबदारी घेऊ आणि त्यासाठी नक्कीच जबाबदारी घेऊ. त्यासाठी संधान साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, स्नेहलताताई, आमदारताई आणि बाकीचे जे कर्मचारी वगैरे किंवा कार्यकर्ते आहेत ते आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ही जबाबदारी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. एवढे मी बोलते आणि माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आदरणीय शिक्षक वृंद, आज या अनोख्या पद्धतीने पदग्रहण समारंभ होईल असं वाटलं नव्हतं, पण वृक्षदिंडी वगैरे काढून चांगलं वाटलं जरा. तर कोपरगावकरांना आव्हान आहे का कोपरगाव नगरपालिकेचं हे जे वाचनालय आहे याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि तरुण मुलांना आव्हान आहे, आपल्याकडे MPSC UPSC साठी अभ्यासिका उपलब्ध आहे. एवढं बोलून मी थांबतो. सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष साहेब, तर सर्व विद्यालयाच्या ज्या मुख्याध्यापिका वगैरे, तर सर्वांचे मी खूप चांगलं नियोजन केलं. म्हणजे एवढं फास्टमध्ये साहेबांनी आदेश दिले का या दिवशी तुम्ही पदभार स्वीकारा. तर म्हणजे आम्ही फक्त एक मॅडमनी बोलवलं आम्हाला आणि आम्ही जाऊन भेट दिली. मी मॅडम म्हणे तुम्ही फक्त संजय तयारी करा. आम्ही त्या पद्धतीने तयार झालो. त्यांनी खूप चांगलं सुंदर नियोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.